तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चालू आहे भावांनो. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जातील. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती आल्यानंतर तुम्हाला इमेज सिलेक्ट करायचा आहे भावांनो. इमेजला शेवटच्या बीटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरवर जाऊन इमेजला अशा प्रकारे मिडलमध्ये सेट करायचं आहे. त्यानंतर पुढच्या बीटवरती इमेजला अशा प्रकारे स्प्लिट मारत घ्यायचं आहे भावांनो. जसं की आता मी स्प्लिट मारून घेतो आहे भावांनो. त्यानंतर परत तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन एक PNG देईन भावांनो मी अशा प्रकारे. त्यानंतर ती अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं, बीटपर्यंत ओढायचं आहे. त्यानंतर परत ती दुसरी बीट आहे तिथपर्यंत तिला स्प्लिट मारायचे भावांनो अशा प्रकारे. त्यानंतर जी भावांनो पहिली जी PNG तिच्यावरती यायचं, इफेक्टवरती यायचं तुम्हाला. ॲड इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे बॉक्स ब्लर म्हणून सर्च केलं तरी येऊन जाईन भावांनो. त्यानंतर पहिल्या तिथे प्लस के लावायची भावांनो, जी फर्स्ट बीट आहे तिथे. त्यानंतर ते शेवटच्या बीटवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला तिची जी ब्लरची हे भावांनो ती अशा प्रकारे तुम्हाला 0 करून टाकायची अशा प्रकारे. ती तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल भावांनो. त्यानंतर बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्या इफेक्टवरती यायचं आहे. आपल्याला इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जो पहिला इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्टवरती येऊन 3 डॉट यायचं आहे. इफेक्टला कॉपी करायचं आहे. हे मटेरियल सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल भावांनो. त्यानंतर परत बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्या पहिल्या इमेजला आपल्याला हायपिक पेस्ट करून टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर परत बॅक येऊन इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचं. पुढचा जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. 3 डॉट येऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे येऊन इथे आपल्याला हा इमेज इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पेस्ट करायचा आहे. त्यानंतर तिसरा इमेज राहील त्याच्यावरती यायचं आहे भावांनो तुम्हाला. त्यानंतर इथे यायचं आहे त्या बीटवरती. त्यानंतर इथे प्लसचं अशा प्रकारे पहिले इमेजला आपल्याला अशा प्रकारे इकडे सरकून घ्यायचं आहे अगोदर. त्यानंतर प्लसच्या कीवर आपल्याला दाबायचं. त्यानंतर अशा प्रकारे शेवटच्या बीटपर्यंत यायचं आहे. इथे थोडंसं त्याच्या अलीकडे यायचं आहे भावांनो. त्याला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे. इथपर्यंत अशा प्रकारे त्याला ओढायचं आहे भावांनो. त्यानंतर परत बॅक येऊन आपल्या इफेक्टवरती यायचं. इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जी आपलं तिसरा इमेज त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं. इफेक्टवरती आल्यानंतर तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन तो इफेक्ट आता आपण अशा प्रकारे त्या इमेजला अशा प्रकारे आपल्याला तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं, इफेक्टवरती यायचं. परत शेवटचा जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्यानंतर 3 डॉट येऊन इफेक्टला कॉपी करायचं आहे. त्यानंतर परत बिटमार्कवरती यायचं आहे. परत शेवटच्या इमेजवरती येऊन तो इफेक्ट आपल्याला इथे पेस्ट करून टाकायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय दिसून लागेल भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती यायचं आहे. अशा प्रकारे बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची आहे. तिला शेवटच्या बीटपर्यंत ओढायचं आहे. त्यानंतर बॅक येऊन इफेक्टवरती यायचं. परत एकदा इफेक्टवरती आल्यानंतर जे रेक्टँगल दिसेल भावांनो तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं. 2 रेक्टँगलवरती कॉफी लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. इथे आल्यानंतर परत तिथे क्लिक करायचं, त्या लेअर पेस्ट करायचे आहे. अशा प्रकारे त्या सेट होऊन जातील भावांनो शेवटपर्यंत. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ दिसून जाईल भावांनो. त्यानंतर जी बॉर्डर PNG ॲड केली होती तिला अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचं आहे. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटा भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.